नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहुयात बातम्या विस्ताराने। माढा लोकसभेच्या जागेसंदर्भात शरद पवारांची वेट अँड वॉचची भूमिका आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। शरद पवारांनी तिसरा पर्यायही तयार ठेवल्याची माहिती आहे अशी देखील माहिती मिळतेय। धैर्यशील मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकरांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळतेय। अनिकेत देशमुखांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता देखील आहे अशी देखील माहिती मिळतेय। माढ्यात पवारांचा प्लॅन बी तयार असल्याची माहिती आहे। संजीवराजे निंबाळकर यांच्या नावाची पण चाचपणी सध्या सुरू आहे। आधी पक्षप्रवेश नंतर उमेदवारी अशी अट असल्याची माहिती मिळतेय। माढाच्या बाबतीत शरद पवारांनी तिसरा पर्याय सुद्धा तयार ठेवल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। धैर्यशील मोहिते, रामराजे निंबाळकरांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेलं आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, वृषाली, आपल्याला माहिती आहे की खरं तर माढा लोकसभेसंदर्भात अजून महाविकास आघाडीनं म्हणजे शरद पवार पक्षानं उमेदवार जो आहे तो जाहीर केलेला नाहीये। भाजपकडून खरं तर तिकीट मिळालेलं नव्हतं म्हणून धैर्यशील मोहिते पाटील जे आहे ते नाराज झालेले होते, त्यामुळे ते शरदचंद्र पवार पक्षामध्ये येणार का याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। मात्र धैर्यशील मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकर यांना खरं तर आधी पक्षप्रवेश करण्याची अट जी आहे ती शरद पवारांकडून घालण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जर कदाचित धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी नकार आला तर तिसरा पर्याय म्हणून सांगोल्याचे खरं तर माजी आमदार स्वर्गीय गणपतआबा देशमुख यांचे जे नातू आहे त्यांच्या खरं तर नावाची चर्चा जी आहे ती करण्यात आल्याची, चाचपणी करण्यात आल्याची माहिती मिळते। अनिकेत देशमुख यांच्या नावाचा विचार जो आहे तो शरदचंद्र पवार या पक्षाकडून होऊ शकतो। मात्र शेकाप पक्षामधूनच खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावरती अनिकेत देशमुख निवडणूक लढवण्यासाठी तयार होतात का हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जी नावाची चर्चा आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत त्यांचा अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृतरित्या पक्षप्रवेश होत नाही तोपर्यंत उमेदवारी जी आहे ती जाहीर होणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जर कदाचित अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली तर खरं तर धनगर समाजाचा मोठा फायदा जो आहे तो माढा लोकसभेबरोबर बारामती लोकसभा असेल, त्याचबरोबर ज्या मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा प्राबल्य आहे त्या मतदारसंघामध्ये होऊ शकतो। अशा पद्धतीची एक चाचपणी जी आहे ती शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू असल्याची माहिती मिळते। जर कदाचित धैर्यशील मोहिते पाटील, रामराजे नाईक निंबाळकरांनी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्यास नकार दिला तर तिसऱ्या पर्याय म्हणून खरं तर अनिकेत देशमुख यांच्या नावाचा विचार जो आहे तो शरदचंद्र पवार पक्षाकडून होऊ शकतो। मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांचे पुतणे जे आहेत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची सुद्धा चाचपणी जी आहे ती शरदचंद्र पवार पक्षाकडून करण्यात येते। मात्र आता रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या अजित पवार बरोबर आहेत। खरं तर या दोघांनी नकार दिला तर मग मात्र तिसरा पर्याय म्हणून अनिकेत देशमुख यांच्या नावाचा विचार होऊ शकतो। अशा पद्धतीची चर्चा सध्या माढा लोकसभेमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते। धन्यवाद प्रदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।